नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील शीतलादेवी मंदिरात दोन चोरांनी चोरी करण्यापूर्वी देवासमोर हात जोडून कान धरून जणू माफी मागितल्यासारखी कृती केल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली. त्यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड चोरून पळ काढली. ही घटना 28 जुलै रोजी पहाटे सुमारे 2:20 झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जण मंदिराच्या आवारात दिसत आहेत. त्यापैकी एक जण देवासमोर कान धरून उभा असल्याचे दिसते आणि दुसऱ्या दानपेटीच्या कुलप तोडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. त्यानंतर पहिला आरोपी आजूबाजूवर लक्ष ठेवत उभा राहतो. त्यानंतर दुसरा दानपेटी फोडून त्यातील पैसे काढतो. दोघेही पैसे एका पिशवीत भरून घटनास्थळावरून पळ काढतात. सकाळी सुमारे 8 वाजता मंदिर प्रशासन मंदिरात आल्यानंतर कुलूप तोडलेले आढळते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि दोन अज्ञात व्यक्ती चोरी करताना समोर आला. यानंतर मंदिर प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुद्धा केली. मंदिराचे पुजारी जितेंद्र पांडे यांनी सांगितलं की गेल्या एका वर्षात मंदिरात चोरीची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे नसताना देवीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. दुसऱ्या घटनेत दानपेटी फोडण्यात आली आणि आता पुन्हा दोन्ही मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरी करण्यात आले आहे. पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.